नमस्कार मित्रांनो. आजची सत्यकथा ऐकल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल की कधी-कधी एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. ही घटना आहे मध्य प्रदेश राज्यातील देवगड तालुक्यातील शांत आणि साध्या जीवनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामपुरा गावातील. रामपुरा गाव बाहेरून पाहायला अगदी शांत होतं. गावातली लोकं साधी, मेहनती आणि एकमेकांना मदत करणारी होती. पण या गावात काही वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली ज्याने संपूर्ण गाव हादरून गेलं. या गावात महादेव चौहान नावाचा एक व्यक्ती राहत होता. वय जवळपास 55 वर्ष. स्वभावाने शांत, मेहनती आणि गावात मान सन्मान असलेला माणूस. त्याचं छोटंसं शेतीचं काम होतं. गावात त्याची प्रतिमा चांगली होती. महादेवची पत्नी होती ललिता. ती घर सांभाळायची. साधं आयुष्य, साधी स्वप्न आणि छोटंसं कुटुंब. पण या कुटुंबात आणखी एक व्यक्ती होती, रोहन. रोहन हा ललिताच्या पहिल्या लग्नातील मुलगा होता. महादेवने ललिताशी विवाह करताना रोहनलाही स्वतःच्या मुलासारखं स्वीकारलं होतं. रोहन लहानपणापासून महादेव सोबतच वाढला होता. गावात सगळे त्याला महादेवचा मुलगाच मानायचे. महादेवने त्याच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. स्वतः उन्हात काम करून रोहनला शहरात शिकवलं. माझा मुलगा मोठा अधिकारी होईल, असं तो गावात अभिमानाने सांगायचा. काळ पुढे सरकत गेला. रोहन मोठा झाला, शिक्षण पूर्ण झालं. पण गावात योग्य कामे मिळणं कठीण होतं. त्यामुळे त्याने इंदोर शहरात नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला. महादेव आणि ललितालाही वाटलं की मुलाने गावात अडकून राहण्यापेक्षा शहरात जाऊन काहीतरी मोठं करावं. त्यामुळे त्यांनी त्याला परवानगी दिली. रोहन शहरात गेला. सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या. छोट्या कंपनीत काम, कमी पगार आणि महागडं शहर. पण हळूहळू त्याने स्वतःला स्थिर केलं. दरम्यान गावात त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. काही महिन्यांनी जवळच्या सोनापूर गावातील पूजा नावाच्या मुलीसोबत रोहनचं लग्न ठरलं. पूजा दिसायला सुंदर, बोलायला गोड आणि स्वभावाने शांत होती. तिच्या आई वडिलांनाही वाटलं की शहरात नोकरी करणारा मुलगा असल्याने तिचं आयुष्य चांगलं जाईल. थाटामाटात लग्न झालं. संपूर्ण गाव लग्नात सहभागी झालं. महादेव तर खूप आनंदी होता. त्याला वाटत होतं की आता घरात सुख येईल. रोहन आणि पूजा एकत्र नवीन संसार सुरू करतील. पण लग्नानंतर काही दिवसांनीच परिस्थिती बदलायला लागली. रोहनला परत इंदोरला जावं लागलं. त्याने पूजाला सोबत नेण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्याच्या राहण्याची आणि नोकरीची परिस्थिती अजून स्थिर नव्हती. त्यामुळे पूजा गावातच महादेव आणि ललितासोबत राहू लागली. पहिले काही महिने सर्व काही व्यवस्थित होतं. पूजा घरकाम करायची, ललिताला मदत करायची. महादेव तिची काळजी घ्यायचा. रोहन महिन्यातून एकदा गावाकडे यायचा. पण पूजाच्या मनात हळूहळू एकटेपणा वाढू लागला. नवीन लग्न, नवरा दूर शहरात आणि गावात एकटं आयुष्य. ती अनेकदा रोहनला फोनवर सांगायची, मलाही तुझ्यासोबत शहरात घेऊन चल. पण रोहन प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायचा, थोडे दिवस थांब, सगळं व्यवस्थित झालं की तुला घेऊन जाईन. दरम्यान महादेव पूजाला समजावून सांगायचा, रोहन कष्ट करतोय, थोडा वेळ दे त्याला. महादेवचा स्वभाव काळजी घेणारा होता. तो पूजासाठी बाजारातून वस्तू आणायचा, तिच्या आवडीचं खायला आणायचा. सुरुवातीला पूजालाही ते वडिलांसारखं वाटत होतं. पण काळ जसं पुढे गेला तसं तसं घरातील वातावरण बदलायला लागलं. महादेव आणि पूजा यांचं बोलणं वाढू लागलं. ललिता अनेकदा शेतात किंवा कामासाठी बाहेर असायची. घरात महादेव आणि पूजा दोघेच असायचे. सुरुवातीला साध्या गप्पा, नंतर वैयक्तिक चर्चा आणि मग भावनिक जवळीक. पूजा एकटी पडली होती. रोहन दूर होता. महादेव सतत तिची काळजी घेत होता. याच काळात गावात काही लोक कुजबुज करू लागले. घरात काहीतरी बदललंय, पण कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं. एक दिवस शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं ललिताला सावध केलं. ताई, घराकडे थोडं लक्ष द्या. हे ऐकून ललिता विचारात पडली. सुरुवातीला तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण काही दिवसांनी तिलाही घरातील वातावरण वेगळं वाटू लागलं. महादेव आणि पूजाचं वागणं बदललं होतं. दोघे एकमेकांसमोर आले की अचानक शांत व्हायचे, कधी नजरे चुकवायचे. ललिताच्या मनात संशय निर्माण झाला. एका रात्री तिला अचानक घरात आवाज ऐकू आला. ती उठली आणि त्या रात्रीनंतर या कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. त्या रात्री बाहेर हलकासा पाऊस पडत होता. घराच्या अंगणात पाण्याचे थेंब पडण्याचा आवाज येत होता. ललिता गाढ झोपेत होती. पण अचानक तिला काही कुजबुज ऐकू आली. सुरुवातीला तिला वाटलं की कदाचित मांजर किंवा बाहेरून काही आवाज येत असेल. पण काही क्षणांनी पुन्हा हलक्या आवाजात बोलणं ऐकू आलं. तिने डोळे उघडले. घरात सगळीकडे अंधार होता. महादेव तिच्या बाजूला नव्हता. ललिताच्या मनात अचानक अस्वस्थता निर्माण झाली. ती शांतपणे उठली आणि हळूहळू बाहेर आली. घराच्या मागच्या खोलीत मंद प्रकाश दिसत होता. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती दाराजवळ पोहोचली
आणि आतलं दृश्य पाहून काही क्षण ती जागेवरच थिजली. महादेव आणि पूजा एकत्र बसले होते. दोघंही खूप जवळ होते. त्या क्षणी ललिताच्या डोळ्यांसमोर अंधार आला. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्याच्यावर तिने आयुष्यभर विश्वास ठेवला आणि जिच्यावर मुलीसारखं प्रेम केलं, ते दोघं तिच्यापासून एक मोठं सत्य लपवत होते. ललिताच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. आवाज होताच महादेव आणि पूजा दोघेही घाबरले. ललिता थरथरत म्हणाली, "हे काय चाललंय?" महादेव काही बोलू शकत नव्हता. पूजा खाली मान घालून उभी होती. त्या रात्री घरात प्रचंड वाद झाला. ललिता रडत होती. ती महादेवला म्हणाली, "मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तू माझ्या डोळ्यांसमोर हे सगळं केलंस." महादेव शांत होता. पूजा देखील काही बोलत नव्हती. संपूर्ण रात्र घरात तणावाचं वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ललिताने रोहनला फोन केला. फोनवर तिचा आवाज थरथरत होता. "रोहन, तू लगेच गावाकडे ये." रोहन घाबरला. तो सतत विचारत होता, "काय झालं आई?" पण ललिता काही स्पष्ट बोलली नाही. "तू फक्त लगेच ये." फोन कट झाला. दरम्यान गावात हळूहळू चर्चा सुरू झाली. शेजाऱ्यांना घरात झालेल्या भांडणाचा आवाज ऐकू गेला होता. काही लोक कुजबुज करू लागले. चौहानांच्या घरात काहीतरी गंभीर घडलंय. दुसरीकडे पूजा पूर्णपणे तणावाखाली गेली होती. तिला आता स्वतःचीच भीती वाटत होती. ती अनेकदा महादेवला म्हणत होती, "हे सगळं चुकीचं आहे." रोहनला कळलं तर, पण महादेव तिला शांत करत होता. "कोणी काही करणार नाही. सगळं शांत होईल." मात्र परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखी बिघडत होती. त्या दिवसानंतर ललिताने दोघांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. ती आता घराबाहेर कमी जाऊ लागली. महादेव आणि पूजामध्ये अंतर निर्माण झालं. पण गावात अफवा वेगाने पसरत होत्या. रोहन दुसऱ्या दिवशी गावाकडे आला. घरात प्रवेश करताच त्याला वातावरण विचित्र जाणवलं. आईचा रडलेला चेहरा, पूजाची घाबरलेली अवस्था आणि महादेवाचं शांत बसणं. रोहनला काहीच समजत नव्हतं. शेवटी ललिताने त्याला सगळं सांगितलं. क्षणभर रोहन पूर्णपणे सुन्न झाला. त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराचा विश्वास तुटला होता. ज्याला तो वडील मानायचा आणि जिच्यासोबत त्याने आयुष्याची स्वप्न पाहिली, त्यांच्याबद्दल हे ऐकणं त्याच्यासाठी असह्य होतं. रोहन संतापाने महादेव समोर गेला. "हे खरं आहे का?" महादेव खाली मान घालून बसला होता. रोहनने पुन्हा विचारलं, "बोल ना." महादेव काही बोलला नाही. त्याच शांततेने सगळं स्पष्ट झालं. रोहनचा राग अनावर झाला. त्याने घरात मोठा गोंधळ घातला. गावात बातमी आणखी वेगाने पसरली. लोक घराबाहेर जमा होऊ लागले. काही लोक महादेववर टीका करत होते. काही लोक पूजाला दोष देत होते. तर काही लोक म्हणत होते, ही घटना संपूर्ण गावासाठी लाजिरवाणी आहे. रोहनचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. त्याला ना पूजावर विश्वास राहिला, ना महादेववर. त्या रात्री तो एकटाच घराबाहेर बसून राहिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावात आणखी एक धक्कादायक घटना घडली. सकाळचे जवळपास 6 वाजले होते. गावात नेहमीप्रमाणे लोक आपल्या कामाला निघत होते. पण चौहानांच्या घरासमोर अचानक गोंधळ सुरू झाला. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या गोठ्यात महादेव बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. लोकांनी तात्काळ त्याला उचलून बाहेर आणलं. ललिता आणि रोहन धावत बाहेर आले. महादेवची अवस्था गंभीर होती. त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपास केल्यानंतर सांगितलं की त्याने काहीतरी विषारी पदार्थ घेतला होता. ही बातमी ऐकताच गावात पुन्हा एकच खळबळ उडाली. ललिता रडत होती. रोहन पूर्णपणे कोसळला होता. पूजा एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. महादेव काही तास मृत्यूशी झुंज देत होता आणि शेवटी दुपारी त्याचा मृत्यू झाला. घरात एकच आक्रोश झाला. ज्या व्यक्तीला गावात मान होता, ज्याने आयुष्यभर कुटुंबासाठी मेहनत केली, त्याचं आयुष्य अशा प्रकारे संपलं होतं. पोलीस गावात आले, कारण आता प्रकरण फक्त कौटुंबिक वादापुरतं राहिलं नव्हतं. गावात पसरलेल्या चर्चेमुळे प्रकरण गंभीर बनलं होतं. पोलिसांनी घरातील सर्वांची चौकशी सुरू केली. रोहनने घडलेला प्रकार सांगितला. ललितानेही मागच्या काही दिवसांतील सगळं स्पष्ट केलं. पोलिसांनी पूजालाही विचारपूस केली. पूजा सतत रडत होती. ती म्हणाली, "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली." तिने सांगितलं की ती मानसिकदृष्ट्या खूप एकटी पडली होती. रोहन सतत शहरात असायचा. महादेव तिची काळजी घेत होता.
हळूहळू ती भावनिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून झाली, पण नंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची नोंद केली. गावात मात्र लोक वेगवेगळ्या चर्चा करत होते. काही जण म्हणत होते एक चुकीचा निर्णय संपूर्ण कुटुंब संपवून गेला, तर काही जण पूजाला दोष देत होते. रोहन पूर्णपणे शांत झाला होता. त्याने स्वतःला घरात बंद करून घेतलं. त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालं होतं. त्याला सतत एकच प्रश्न सतावत होता, हे सगळं माझ्याच घरात का घडलं? दरम्यान ललिताची अवस्था देखील खूप वाईट झाली होती. एका बाजूला नवऱ्याचा मृत्यू, दुसऱ्या बाजूला मुलाचं तुटलेलं आयुष्य. ती पूर्णपणे खचली होती. काही दिवसांनी गावात पंचायत बोलावण्यात आली. गावातील मोठी माणसं एकत्र बसली. त्यांनी रोहन आणि पूजाला वेगळं राहण्याचा सल्ला दिला, कारण गावातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. लोक सतत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. शेवटी रोहनने एक कठीण निर्णय घेतला. तो गाव कायमचं सोडून जाणार होता आणि त्याच्यासोबत पूजा देखील जाणार होती. महादेवच्या मृत्यूनंतर चौहान कुटुंब पूर्णपणे तुटलं होतं. ज्या घरात कधी आनंद, सण आणि हसणं होतं, त्याच घरात आता शांतता आणि वेदना होत्या. रोहनने काही दिवसांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला त्या घरात राहणं अशक्य झालं होतं. प्रत्येक भिंत, प्रत्येक खोली त्याला घडलेल्या घटनांची आठवण करून देत होती. पूजा देखील मानसिकदृष्ट्या खूप तणावात होती. तिने अनेकदा रोहनची माफी मागितली. ती म्हणाली, माझ्याकडून चूक झाली, पण मी हे सगळं कधीच घडावं असं नाही वाटलं. रोहन मात्र शांत होता. त्याच्या मनात राग, दुःख आणि विश्वासघात सगळंच एकत्र साचलं होतं. काही दिवसांनी तो पूजाला घेऊन इंदोरला निघून गेला. ललिता मात्र गावातच राहिली. तिने आयुष्यभर जपलेलं कुटुंब एका चुकीच्या नात्यामुळे उद्ध्वस्त झालं होतं. गावात आजही लोक या घटनेची चर्चा करतात. कोणी महादेवला दोष देतं, कोणी पूजाला. पण सत्य इतकंच होतं की भावनिक एकटेपणा, संवादाचा अभाव आणि चुकीचे निर्णय यांनी एक संपूर्ण कुटुंब संपवलं. या घटनेतून एक मोठा धडा मिळतो. नात्यांमध्ये विश्वास आणि मर्यादा खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा घरातील लोक एकमेकांशी मन मोकळं बोलणं बंद करतात, तेव्हा गैरसमज, एकटेपणा आणि चुकीचे निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. रोहनने जर सुरुवातीपासून पूजाला सोबत ठेवलं असतं, महादेवने स्वतःच्या भावना नियंत्रणात ठेवल्या असत्या आणि पूजाने योग्य वेळी अंतर ठेवलं असतं, तर कदाचित आज चौहान कुटुंब आनंदात असतं. मित्रांनो, ही कथा फक्त मनोरंजनासाठी नसून समाजाला एक संदेश देणारी आहे. कधीही भावनांच्या भरात असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. विश्वास, संवाद आणि संयम हेच कोणत्याही नात्याचं खरं बळ असतं. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.